नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, आता खूप मोठा प्लॅन कमळीने आता आई हाती लागल्यावरती केलेला आहे. खरंच या एवढ्या अख्ख्या मुंबईमध्ये आता कमळीच्या हाती सुई एवढा पुरावा लागत, आता त्या पुराव्यातून फक्त ट्रायल म्हणून आता एक ट्रॅप इकडे ऋषी आणि कमळी करणार आहे. आणि त्या ट्रॅपमध्ये खरंच ही कामिनी अडकणार आहे का? कारण त्यांना 100% गॅरंटी नसते की असंच म्हणजे हे असं काही होणार आहे. कामिनीनेच आपल्या आईवरती जीवघेणा हल्ला केलेला आहे, पण एका सुई इतक्या पुराव्याने आता ऋषीने कमळीच्या डोक्यामध्ये हा ट्रॅप टाकत आता खूप मोठा धमाका मालिकेमध्ये होताना बघायला मिळणार आहे. या ट्रॅपमध्ये अक्षरशः ही घाणेरडी कामिनी आता फसणार आहे आणि हिचा पूर्ण गेम, आता कामिनी रागिनीचा पूर्ण गेम बाहेर पडणार आहे. तर सविस्तर बघूया प्रेक्षकांनो. त्या अगोदर सबस्क्राईब, शेअर आणि लाईक या व्हिडिओला करून टाका. तर इकडे मात्र आता साई मंदिरात साईबाबाच्या आशीर्वादाने आता कमळीला तिची आई मिळालेली आहे. पण एक तिथं दुःखाची बातमीसुद्धा आहे की आता सरू ही खूप म्हणजे 10 ते 12 वर्षाच्या अगोदर तिच्या डोक्यामध्ये जो काही माइंड आहे तो फिट झालेला आहे. ती सर्वांना ओळखते, पण मात्र आता तिला 10-12 वर्षाचीच तिची कमळी अशी वाटते. तिला माहिती नाही की आपली कमळी एवढी मोठी झालेली आहे, कारण तिच्या माइंडमध्ये तिला खूप मानसिक मोठा धक्का बसलेला आहे आणि या धक्क्यातून ती कमळीला आणखीनसुद्धा लहानच समजते. पण इकडे मात्र आता डॉक्टरांनी असं सांगितल्यावर आता कमळीला कुठं ना कुठं डॉक्टरांनी दिलासासुद्धा दिलेला आहे की तुझी आई, जर ती व्यक्ती तुझ्या आईसमोर आली तर त्या धक्क्याने परत तिला मानसिक त्रास तिचा दूर होत, आता त्या व्यक्तीला बघत मात्र तिला तो जर धक्का पुन्हा तसाच धक्का तिला मिळाला तर तिची जी काही स्मृती आहे ती परत येऊ शकते. तेव्हा आता कमळीला ऋषी बोलते की हे बघ कमळी, काही ना काहीतरी आपण करूया. त्या अगोदर प्लीज मला ना त्या RTO ऑफिसमध्ये जावं लागणार आणि खरंच काही शोध लागला का त्याला भेटून तिकडे मात्र विचारावं लागणार आहे. तो काही माझा कॉल रिसीव करत नाही, पण त्यांनी मला आजच बोलावलेलं होतं म्हणून मला जावं लागणार. त्यावर आता इकडे कमळी बोलते मी येऊ का? त्यावर आता ऋषी बोलते की नाही निघी बंड्या, तुम्ही तिघं पण कमळी पप्पाशीच थांबा आणि इकडे साधना मावशीवरती लक्ष द्या. मी लगेच जातो आणि काही पुरावा मिळते का ते बघतो. त्यावर आता इकडे ऋषी RTO ऑफिसकडे निघते. तर इकडे RTO ऑफिसमध्ये गेल्यावर त्याच्या हाती जास्त तर काही नाही, पण त्या RTO जो एजंट आहे त्या एजंटने असं सांगितलं असते की ऋषी सर, हे बघा मी कामात होतो म्हणून तुमचा कॉल उचलू शकलो नाही, पण तुम्ही आले तर बरं झालं. आता मी तुम्हालाच कॉल करणार होतो, कारण माहिती आहे का 100% सांगतो की राजन सरांच्या गाडीत आणि इकडे मात्र या कमळीने जे काही तुम्ही डॉक्युमेंट्स दिलेले आहेत त्या आधारे राजन सरांचीच गाडी, तुम्ही जी गाडी शोधताय ना ती आहे. म्हणजे एवढं पण मला गॅरंटी माझ्या अनुभवातून सांगतो, पण मात्र असंच काहीतरी असणार. तेव्हा आता ऋषीच्या मनात असंख्य, इकडे आता ऋषी त्या एजंटला बोलतो की ठीक आहे तू आणखी शोध घे आणि मला 100% गॅरंटी म्हणून तू की हे 101% हे असंच आहे असं सांग. त्यावर आता इकडे ऋषी बोलतो की नाही, कमळीच्या मनामध्ये आता मला काही सध्या पेरायला नको, कारण ती अगोदरच साधना मावशीची अशी हालत बघून चिंतित आहे. तेव्हा मात्र आता ऋषी इकडे काही ना काही खरंच राजन सरांच्या तोंडून काही जुन्या गोष्टी ऐकायच्या असतात त्याला, म्हणून आता तो इकडे अन्नपूर्णा आजीला भेटायला म्हणून अन्नपूर्णा निवासमध्ये जातो. तर त्याला आता इकडे अनिकाकडून कळते की आजी आणि बाबासुद्धा घरी नाही आहे. तेव्हा आता अनिका बोलते रिश तू मला भेटायला आलेले आहेत, अरे तू कशाला कष्ट घेतले, मी आले असते ना तुला भेटायला. त्यावर आता ऋषी बोलतो की आजोबा कसे आहेत. त्यावर आता इकडे लगेच अनिका बोलते की एवढी हॉट मुलगी तुझ्यासमोर उभी आहे आणि तू आजोबाला काय घेऊन बसलायस रे. त्यावर आता इकडे लगेच ऋषी अनिकाला टाळण्यासाठी तिला बोलतो की तू स्वतः माझ्यासाठी स्वतःच्या हाताने कॉफी बनवून आणते का, थोडं म्हणजे डोकं दुखायला लागलं. तेव्हा आता लगेच इकडे ऋषीने पहिली वेळ तिला काहीतरी सांगितलं म्हणून ती आता लगेच किचनमध्ये जाते. तर इकडे आता त्यावेळेस आजोबाच्या रूममध्ये ऋषी जाते. तेव्हा आता आजोबाला स्वतःला बोलायला येत असतं, पण आजोबाने हे सत्य आतापर्यंतसुद्धा
कोणाला सांगितलं नसतं. जसं आजीने साईबाबांची पूजा केलेली असते तेव्हा खूप मोठा हा चमत्कारिक अनुभव आबाने अनुभवला आणि त्यांना थोडं थोडं तुटक कुटक का होईना बोलायला येतं. पण आजोबा मनाशीच विचार करतात की हे सत्य जर कामिनीला माहिती पडलं तर तिला मी या घरातून बाहेर काढण्याच्या अगोदरच ती माझ्यासोबत नक्कीच काही ना काही वाईट करणार. म्हणून आजोबाला सध्या तरी असं वाटते की ही योग्य वेळ नाही की मी बोलायला लागलो असं सांगण्याची. तेव्हा आता आजोबा ऋषी येते आणि बोलते, आजोबा काय झालं, तुम्ही ठीक तर आहात ना, कसं वाटते तुम्हाला? तर आजोबा आता कमळीला इशाऱ्यानेच कमळी कुठं आहे असं विचारतात. तेव्हा ऋषी बोलता, आजोबा तुम्हाला माहिती आहे मी तर खरं आजीलाच भेटायला आले. कमळीची आई सापडली पण कमळीच्या आईची स्मृती गेलेली आहे. तेव्हा मात्र आता आजोबाला कुठं ना कुठं आनंद झालेला असतो आणि आता ऋषी सांगतो की डॉक्टरांनी सांगितलं जर का जी बाईने त्यांचा जीव घेण्याचा म्हणजे ज्या व्यक्तीने त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला ती व्यक्ती जर पुन्हा आता त्यांना दिसली आणि तो धक्का ती स्थिती पुन्हा त्यांच्यासमोर आली तर त्यांचा नक्कीच मानसिक स्थिती परत येऊ शकते. तेव्हा आजोबा आता ऋषीचा हात हातात घेतात. तेव्हा आता इकडे ऋषीला आश्चर्य वाटते, आजोबा तुम्ही बोलायला लागलेत? तेव्हा आता ऋषीला आजोबा मान हलवून हो असा शब्द करता आणि आता आजोबा सांगता की हे बघ सध्या तरी तू कुणाला काहीही सांगू नको की माझी वाचा परत आली आहे. तुला माहिती आहे हे सर्व काही कमळीच्या आईशी कोण खेळतंय? कामिनी. तेव्हा आता इकडे लगेच आजोबा आणि ऋषी एक जबरदस्त प्लॅन करतात आणि आता नेहमीप्रमाणेच आजोबाने सांगितल्याप्रमाणे आता इकडे ऋषी मोबाईलवरती आता कमळीसोबत बोलण्याचं खोटं नाटक करते आणि हॅलो कमळी, काय करतेस तू? म्हणजे तुझ्या आईला बेशुद्ध अवस्थेतून शुद्धीवर तर आली ना, आता ठीक आहे ना ती? त्यावर आता इकडे लगेच कामिनीसमोर तो बोलण्याचा नाटक करतो. आता कामिनी लगेच घाबरत घाबरत ऋषीकडे येते आणि बोलते, काय बोलतो? कमळीची आई जिवंत आहे आणि कशी आहे ती? काही बोलली का तुम्हाला? त्यावर आता ऋषी बोलतो की नाही, त्यांना काहीही सध्या आठवत नाही आणि त्या शुद्धीवर नाही आहेत असं ऋषी जाणून बुजून खोटं सांगते आणि लवकरच सकाळी आम्ही त्यांच्यासोबत बोलू की त्यांचा खून कोणी केलेला आहे. तर अशा प्रकारे आजोबांनी आता ऋषीला डोकं देत हे कामिनीनेच केलेलं आहे असं सांगत आता फक्त तिला सर्वांचे पुरावेसाठी फक्त हा सर्व ट्रॅप त्यांनी केलेला असतो. तर इकडे मात्र आता कमळीला ऋषी काही सांगत नाही आणि आजोबांनी आता ऋषीने इकडे जबरदस्त प्लॅन केलेला असतो. आता मात्र जसं ऋषीच्या तोंडून ऐकलेलं असतं की जशी सर्व शुद्धीवर येणार तसं सर्व काही कोणी तिचा खून केलेला आहे हे आता समजणार. तेव्हा मात्र इकडे आता कामिनीला झोप लागत नाही. आता इकडे आजोबाच्या सांगण्यावरून आता लगेच आजोबा कामिनीवरती लक्ष ठेवूनच असतात. तेव्हा आता कामिनी लगेच तिची शॉल गुंडाळत आणि चेहऱ्यावरती मास्क लावत आता लगेच त्या सिटी हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघतात. तर त्याच रात्री आता आजोबा ऋषीला कॉल करून सांगतात की हे बघ ही कामिनी निघालेली आहे म्हणून तू थोडा सावधान राहा. तर कमळी इकडे बाजूच्या कॉटवरती झोपलेली असते. तर आता तेवढ्यातच कामिनी सर्वांच्या नजरा चुकवत मात्र स्वतः आता एक बाजूच्या कॉटवर ठेवलेला पिलो घेते आणि पिलो घेतल्यावर आता सरूचा उर्फ गौरीचा जीव घेण्याचा प्रयत्न करते. आता तिच्या चेहऱ्यावरती तो पिलो ठेवणारच त्यावर आता तेवढ्यातच इकडे ऋषी आता लाईट ऑन करते आणि कामिनीला रंगेहात पकडते. तेवढ्यातच आता पोलीस येतात आणि इकडे कामिनीला पकडतात. तेवढ्यात आता आजोबा समोर येतात. आता कमळीला समजत नाही की नेमकं काय चाललेलं आहे. तेव्हा आता सरूसुद्धा असं कामिनीला समोर बघून मात्र खूप जोरात ओरडते आणि आता तिला डॉक्टर शांत करत डॉक्टरच्या लक्षात आलेलं असतं की आता लगेच गौरी बोलते की हो या बाईनेच मला मारलेलं आहे आणि पुन्हाही माझा जीव घेण्याचा प्रयत्न करताय. माझ्या मुलीला वाचवा आणि तेवढ्यातच तिथं कमळी येते. आईला शांत करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा आता इकडे कमळीला ही गौरी ओळखते. तेव्हा मात्र आता कमळीचा आनंद
म्हणजे गगनात मावेना असं होतं. तेवढ्यातच आजोबा येतो आणि कामिनीच्या जबरदस्त कानाखाली मारत आता दुसरा धक्का इकडे कामिनीला पडतो की आजोबाला बोलता येत आहे आणि आजोबा ठणठणीत बरं झालेलं आहे. आता हा चमत्कारसुद्धा कामिनीला पचवता येत नाही. आता ती आश्चर्यचकित होऊन जाते आणि अशा प्रकारे आजोबांनी आणि ऋषीने केलेल्या ट्रॅपमध्ये आता कामिनी चांगलीच अडकली आहे आणि ती नेहमीच स्वतःला निर्दोष सिद्ध करत आलेली कामिनी आता एका व्हिडिओच्या मोठ्या पुराव्यात आता अडकणार आहे. अशा प्रकारे जेव्हा राजन आणि अन्नपूर्णा आजीला ही बाब माहिती होणार तेव्हा मात्र इकडे अन्नपूर्णा निवासमध्ये फक्त आनंदाची गुंज आता लहरताना आपल्याला दिसणार आहे. अशा प्रकारे आता मालिकेमध्ये कामिनीला आजोबांनी ट्रॅप करत फसवलेलं आहे. धन्यवाद. जय गजानन माऊली.